मित्रांनो, जय शिवराय. मी आशिष मराठे, सह्याद्री रानवटा क्रिएशन ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. हे बघा, दत्ता आणि मी आपण आलोय आता ढवळगडावरती, किल्ले ढवळगड. आणि सोबत आपल्या आहे ऋषिकेश, माझा मित्र. पहिल्यांदाच आला हा आपल्यासोबत. तर चला आता आपण हा ढवळगड एक्सप्लोर करूया. हे बघा, इथं आपल्या गाडी लावलेली आहे आणि इथं बरोबर चुन्याचा घाणा आहे. बघा इथं खाली चुन्याचा घाणा आहे. बहुतेक कदाचित हा वरती जो दिसतोय ना, हा बालेकिल्ला असावा आणि हा त्याचा घेरा असावा. त्या काळामध्ये पूर्णपणे पडून गेलेला आहे आणि फार काही नाही आहे चालायला. अगं इथंच गाडी लावल्यात आपण आणि थोडंसं चालत आलं की ह्या अशा पायऱ्या लागतात आहे. आणि ह्या 10-20 पायऱ्या चढून वरती आलो की आपल्याला डाव्या साईडला मारुतीरायाचं मंदिर लागतं. आणि त्याचं वैशिष्ट्य, आपला ऑलरेडी एक व्हिडिओ आहे ढवळगडाचा, तो मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. परंतु ह्या मूर्तीचं वैशिष्ट्य बघून घ्या. दोन्ही बाजूनी एकाच खडकामध्ये मारुतीरायाची मूर्ती आहे. हे बघा, ही एक बाजू आणि ही एक बाजू, अशा दोन्ही बाजूनी मूर्ती मारुतीरायाची. आणि ह्या साईडने जायचं आता आपल्याला वरती गडावरती. तर गडावरती एवढीच एक तटबंदी म्हणा किंवा बुरुज म्हणा शिल्लक राहिलेला आहे हा समोरचा. नंतर महादेवाचं मंदिर आहे आणि एक छोटीशी गुहा किंवा टाकं म्हटलं तरी चालेल, एवढंच राहिले. बाकी काही ह्या गडावरती शिल्लक नाही आहे. तर चला आपण ते जाऊन पाहूया. इथं पाहिलं आपण मारुतीरायाचं मंदिर. आणि एक 2-3 मिनटं वरती चालून आलं ना तर इथं गणपती बाप्पाची कोरीव मूर्ती आहे. आणि इकडनं जायचं आता आपल्याला वरती. एवढाच एक बुरुज राहिलेला आहे, एक मंदिर आहे वरती महादेवाचं, बस. बाकी काय पाहण्यासारखं नाही आहे गडावरती, काय राहिलं पण नाही आहे. तर चला जाऊन पाहू आता आपण ते. हे आता मंदिर पाहिलं आपण महादेवाचं. आणि त्याच्या मागच्या साईडला एक छोटंसं हे देवस्थान आहे कुठलं तरी, ते जाऊन पाहू आता आपण.
पादुका आहेत आणि इथे एक जागा एक माणूस बसू शकतो ध्यान करायला, अशी जागा आहे इथं. बस बाकी दुसरं काही नाही इथं. त्या पादुका आणि इथे एक मूर्ती आहे नंदीची, बरोबर महादेवाच्या मंदिराच्या मागच्या साईडला हे आहे बघा. हा समोरचा परिसर आपण आत्ता पाहिला, समोर महादेवाचं मंदिर आणि त्याच्याबरोबर ह्या साईड लावलं आहे आपण. आणि इथं समोर आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवला आत्ताच, तर तो जाऊन पाहूयात आपण.